दरम्यान पहलगाममधील हल्ल्यानंतर आम्ही दहशतवादाला घाबरणार नाही, पर्यटकांनी जम्मू काश्मीरला यावं असं आवाहन काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केलंय। तर आम्ही या हल्ल्याचा बदला घेणारच असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय। बड़े तो डर गए, बच्चे नहीं डर रहे। यही मैं देश से कहता हूँ, आइए और उन आतंकवादियों को और उस मुल्क को जवाब दीजिए। हम तुमसे डरने वाले नहीं हैं। हम आएंगे, ज़्यादा से ज़्यादा आएंगे और मुझे उम्मीद है बहुत आएंगे। वही तमाशा है उस देश को और उन आतंकवादियों को। पुढची बातमी पाहूयात। शिर्डीचे साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी साईबाबा संस्थानला मेलद्वारे करण्यात आली आहे। सुरक्षा यंत्रणा यानंतर अलर्ट झाल्या आहेत। काल सकाळीच धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर संस्थानाचे सुरक्षा अधिकारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। दरम्यान साई मंदिराची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर चोख पहारा देण्यात येतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। पाहूयात। साईबाबांचं मंदिर बॉम्बने उडवून देणार असल्याचा मेल आल्यानंतर कुठेतरी शिर्डीची सुरक्षा व्यवस्था आता अलर्ट झालेली आहे। मी आता शिर्डीच्या साई मंदिराजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर साई मंदिराचं हे 2 नंबर गेट आहे। या ठिकाणी जे सुरक्षा जवान आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात आहेत। अशाच पद्धतीनं शिर्डीतल्या सगळ्या दर्शन रांगा ज्या आहेत जिथून भक्त प्रवेश करतात, या दर्शन रांगा असतील किंवा मंदिर परिसराचे सगळे जे गेट आहेत, जवळपास 5 गेट आहेत। या सगळ्या गेटवरती जे शस्त्रधारी पोलीस असतील, QRTची टीम असेल, जवान असतील, कमांडोज असतील, सगळे अलर्ट झालेले आहेत। साईबाबा संस्थानची स्वतःची देखील मोठी सुरक्षा यंत्रणा आहे। जवळपास 700च्या वर सुरक्षा कर्मचारी, त्याचबरोबर राज्य सरकारच्या पोलीस दलाचे सगळे जे जवान आहेत ते देखील रात्रंदिवस साई मंदिराची सुरक्षा या ठिकाणी करत असतात। आणि बॉम्ब शोधक पथक असेल, QRT टीम असेल, अनेक पथकं या ठिकाणी रात्रंदिवस अलर्ट असतात। आता धमकीचा जो मेल आलेला आहे त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली आहे। साईबाबा संस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्यानुसार आता ATSची टीम असेल किंवा पोलीस पथक असेल यांच्याद्वारे या मेलची खात्री केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या कोणी हा मेल पाठवलेला असेल त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला घेणार पंतप्रधान मोदींची भेट। आज संध्याकाळी दोघांच्या भेटीची शक्यता वर्तवली जाते। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट होणार आहे। तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज संध्याकाळीच दोघांची ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार असल्याचं कळतंय। दरम्यान पहलगाम हल्ल्यातील संशयित श्रीलंकेला पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। भारताच्या अलर्टनंतर चेन्नईतून कोलंबोला गेलेल्या विमानाची यंत्रणांकडून कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे। भारतीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर श्रीलंकेच्या बंदर नायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष शोध मोहीम सुरू आहे। पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेले 6 जण चेन्नईहून येणाऱ्या विमानात होते। हे संशयित श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानाने आले असावेत असं मानलं जात आहे। दरम्यान श्रीलंका पोलीस, श्रीलंका हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा युनिट्स संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत।